केंद्र व राज्य शासन यांच्याद्वारे दिलेले आदेश व तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळालेले निर्देश यानुसार सिव्हिल डिफेन्स या विभागामार्फत या ठिकाणी मॉक ड्रिल झालेला आहे, पार पडलेला आहे. या मॉक ड्रिलमध्ये होमगार्ड, पोलीस विभाग, फायर ब्रिगेड, नगर परिषद, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, वेगळ्या विभागांनी या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. या मॉक ड्रिलचा प्रमुख हेतू हा होता की कुठलीही आपत्ती आली, बॉम्ब ब्लास्ट असेल, कुठलाही अटॅक झाला तर अशा वेळी नागरिकांनी काय प्रिकॉशन घेतली या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यासाठी सॅम्पल बेसिसवर आग या ठिकाणी आपण लागलेली बघितली, बॉम्ब ब्लास्ट झालेला बघितला आणि मग अशा वेळी काय करायचं. सामान्य परिस्थितीमध्ये नागरिक अशा सिच्युएशनमध्ये सर्व जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळत सुटतात, त्यावेळी चेंगराचेंगरी होण्याची भीती असते किंवा जास्त कॅज्युअल्टी होते. तर असं न करता बॉम्ब ब्लास्ट जर होत आहे तर आपण त्वरित जवळच्या इमारतीखाली आपण आश्रय घेतला पाहिजे. कानामध्ये आपण बोट टाकून त्या जमिनीवरती झोपलं पाहिजे, तोंडात रुमाल धरला पाहिजे. ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंटने दिलेल्या आहेत, त्याचं पालन सगळं नागरिकांनी केलं पाहिजे. आणि मग अशा आपत्तीमध्ये आपण घाबरून न जाता शेवटी तात्काळ मदत देण्याचा सर्व विभाग प्रयत्न करतात, परंतु प्रत्येक नागरिकांनी देखील अशा वेळी जे जखमी असतात त्यांना मदत केली पाहिजे.